विनोदजी, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही उपसरपंच आहे इथले, काय मुख्य समस्या होती जी की गावात तुम्ही पाहिली, जी की पूर्ण झाली आहे? आतापर्यंतचा ग्रामीणचा काय काय विकास झालाय आणि इन फ्युचर मध्ये काय प्रयत्न राहणार आहे तुमचे विकासाला घेऊन, काय प्लॅन राहणार आहे? आतापर्यंत पाण्याचा प्रश्न खूप इथे ज्वलंत आहे. पहिले राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत या ठिकाणी विहीर करण्यात आली आणि ते दोन्ही गावात समाविष्ट करण्यात आले, गुंथाळा आणि सेलू. पण त्या विहिरीमध्ये सध्याच्या परिस्थितीत पाणी नाही, म्हणून जास्तीत जास्त पिण्याच्या पाण्याकडे लक्ष देण्याचं आमचं ध्येय आहे. तसेच रस्ते, सांडपाणी वाहून नेण्याचं, अशा प्रकारच्या विकासाकडे जास्तीत जास्त लक्ष आहे आमचं. इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहे का इथले गावातले? नाही, जे बऱ्याचशा वेळेस मधात लोड शेडिंग होत राहते. बरं, इथली मुख्य समस्या अजून कोणती तुम्ही पाहिली आहे जी की आता भविष्यात तुम्ही पूर्ण करण्याचा तुमचा प्रयत्न राहणार आहे? तसं पाहिलं तर समस्या भरपूर आहे. बेरोजगारीचा प्रश्न भरपूर आहे. सुशिक्षित बेरोजगार भरपूर आहे, त्यांना काम नाही. जवळच MIDC असून बाहेरचे लोक येतात तिथे, परंतु इथल्या लोकांना प्राधान्य देत नाही. गावात फॅक्टऱ्या किंवा इंडस्ट्रीज यायला पाहण्याचं काय मुख्य रिझन वाटते तुम्हाला? काय म्हटलं तुम्ही? गावात फॅक्टरी किंवा इंडस्ट्रीज यायला पाहत नाही, याचं काय रिझन वाटतं? त्यांना इलेक्ट्रिक वगैरे इथे बरोबर मिळत नाही, पाणी नाही, पाण्याच्या समस्या आहेत. बरं, जुतडेजी, एक प्रश्न असा विचारतो की वेगळा विदर्भ जर झाला तर ग्रामीणचा किती विकास होऊ शकतो? वेगळा विदर्भ जर झाला तर गावाचा विकास म्हणजे विदर्भाचाही होईल आणि याच्यात गावाचा सुद्धा होईल. कारण बऱ्याच इथल्या ज्या समस्या आहेत, विदर्भ वेगळा झाल्यानंतर त्या सुटतील. होईल वेगळा विदर्भ असं वाटते का तुम्हाला? मला तरी सध्या तरी वाटत नाही. कारण BJP सरकारने जरी आश्वासन दिलं तरी त्यांची मानसिकता काही दिसत नाही. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.